यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एमपीएससीचे वेळापत्रक आणि परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे डोळा लावून बसले होते। आज एमपीएससीच्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी यूपीएससीसह अन्य परीक्षांच्या तारखा पाहून वेळापत्रक ठरेल असा दिलासा एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे। राज्यातील 2 लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची एमपीएससीची तयारी करीत आहे। कोरोनामुळे 2दा परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले तरीही आता यूपीएससीचे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का याचा आढावा घेतला जात आहे। त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल। या वर्षात परीक्षा नक्की घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे असे गीता कुलकर्णी यांनी सांगितले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी राज्य सेवेची पूर्व परीक्षा 26 मार्चला घेण्याचे ठरवले होते। त्यानंतर पुन्हा वेळापत्रकात बदल करावा लागला। मात्र आता यूपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा एमपीएससी कडून घेतला जात आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केल्याने डिसेंबर पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल असे एमपीएससीच्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले। कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होतील का याबाबत संभ्रम आहे, तर दुसरीकडे राज्यातील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि अन्य परीक्षांचा आढावा घेऊन राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहाय्यक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक एमपीएससी कडून निश्चित केले जात आहे। कोविड-19च्या संशयित तथा बाधित रुग्णांसाठी राज्यातील बहुतांश महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत। आता खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार असल्याने जास्तीत जास्त इमारती तथा वर्ग खोल्यांची गरज लागणार आहे। तर दुसरीकडे बहुतांश विद्यार्थी यूपीएससी एमपीएससी सह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात। त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्या वेळी घेणे विद्यार्थ्यांसह एमपीएससीला सोयीस्कर होईल, पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का याचे नियोजन सुरू आहे। तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का याची स्थिती जाणून घेतली जात आहे। दरम्यान डिसेंबर पर्यंत निश्चितपणे एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल असा विश्वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला आहे। 11 वर्षाच्या मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला, पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल। पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका 25 वर्षाच्या मुलाशी अवघ्या 11 वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह लावण्यात येत होता। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा बालविवाह रोखला। या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील नवरदेव आहे तो 25 वर्षे वयाचा असून तर मुलगी शिरापूर तालुका पाथर्डी येथील आहे। मुलीचे वय अवघे 11 वर्षे वयाचे आहे। सदर मुलीचा साखरपुडा दिनांक 6 जून रोजी शिरापूर येथे मुलीच्या आत्याच्या घरी झाला होता। सदर मुलगी ही खुंटपळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे। मुलीचे आई वडील ऊस तोडणी कामगार आहेत। या बालविवाहाची माहिती पोलिसांना समजताच रविवारी पोलीस विवाहस्थळी दाखल झाले। वधू वरांकडे दोन्ही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या सर्वांना रात्री पोलीस ठाण्यात आणले। रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। अमोल म्हस्के, दैनिक युवा ध्येय प्रतिनिधी, पाथर्डी। फक्त 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ या नियमाचे कायद्यात रूपांतर करा। प्रसिद्ध पॅराग्लायडर आप्पासाहेब ढोस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी। अनावश्यक खर्च टाळण्याच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यात आज 3 कोरोना बाधित महिलांचा मृत्यू तर आणखी 5 जण कोरोना बाधित। संगमनेरात कोरोनामुळे हादरा, 3 महिलांचा मृत्यू, पुन्हा 5 जण बाधित। कोरोना बाधित झालेल्या 3 महिलांचा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे। आज 5 नवे रुग्ण आढळल्याने संगमनेरच्या कोरोना बाधितांची संख्या 67 झाली आहे। संगमनेर शहरातील 4 तर
तालुक्यातील शेडगाव येथील एक युवक कोरोना बाधित झाल्याचे आढळले. उपचार घेत असलेल्या 3 ज्येष्ठ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संक्रमण होऊन मृत्यू पावलेल्या दोन्ही महिला गेल्या 6 जून रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघींच्या मृत्यूमुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या तब्बल 7 वर पोहोचली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 जून रोजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मोमीनपुरा येथील 65 वर्षीय व नाईकवाडीपुरा येथील 63 वर्षीय महिलेचे तसेच शेडगाव येथील 63 वर्षीय महिलेचे नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. आज कोरोना बाधित 3 महिलांचा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या बळींची संख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. तर 5 नवे रुग्ण आढळल्याने संगमनेरच्या कोरोना बाधितांची संख्या 67 झाली आहे.